लाडकी बहीण योजनेतून जवळपास 92 लाख लाभार्थींना वगळण्यात आले. परंतु यावेळी फक्त ई-केवायसी किंवा संबंधित इतर तांत्रिक अडचणी कारणीभूत नसून एक असा मुद्दा समोर आलाय ज्याची सध्या संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कारण या प्रकरणी आरटीआयच्या माध्यमातून पडताळणी केली असता जवळपास 4.5 लाख सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता प्रश्न फक्त या योजनेतून नाव कापण्याचा राहिलेला नसून तर आतापर्यंत घेतलेले पैसे सरकार परत घेणार का असा देखील निर्माण झालाय. परंतु एकीकडे सरकारने या योजनेच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत निवडणुकीमध्ये यश प्राप्त केले आणि आता अशा प्रकारे ऐनवेळी तपासणी करून नावे वगळली जात असल्यामुळे या मुद्द्यावर राजकारण तापण्याची देखील शक्यता आहे. तर मग नेमकं काय आहे हा संपूर्ण प्रकार? सरकारी कर्मचारी या योजनेत लाभार्थी कसे बनले आणि आता खरोखर या संपूर्ण पैशांची वसुली होणार का? तर चला सध्या लाडकी बहीण योजनेबद्दल निर्माण झालेल्या या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सर्वात आधी या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे सरकारी कर्मचारी या योजनेचे लाभार्थी कसे झाले. आरटीआय मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान तब्बल 4,42,000 प्रकरणांमध्ये लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय सुमारे 8,000 सरकारी कर्मचारी तपासणीत वेगळे आढळून आले आहेत. म्हणजे सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित हा आकडा 4.5 लाखांच्या आसपास जातो. आता इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येत नाही. म्हणूनच ई-केवायसी प्रक्रियेत सरकारी सेवेशी संबंधित एवढ्या मोठ्या संख्येने प्रकरणं समोर आल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे या लोकांना आतापर्यंत मिळालेल्या पैशांचं काय? कारण नाव योजनेतून कमी करणं हा एक भाग झाला, परंतु जर एखादा लाभार्थी योजनेच्या नियमांमध्ये बसत नसतानाही अनेक महिन्यांपासून या योजनेचा लाभ घेत असेल तर आतापर्यंत त्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम सरकार परत घेणार का? आणि इथेच या प्रकरणाला आणखी मोठं वळण मिळतं. कारण आरटीआय मधून मिळालेल्या माहितीनुसार अपात्र सरकारी कर्मचारी किंवा संबंधित लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्याबाबत जिल्हा कार्यालयाकडून स्पष्ट माहिती किंवा रिपोर्ट मिळालेला नसल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच तपासणी करून नावे कमी करण्याची प्रक्रिया झाली असली तरी आधी दिलेल्या पैशांपैकी किती रक्कम परत घेतली याबाबत सध्या स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही वृत्तांमध्ये सरकारी कर्मचारी किंवा संबंधित अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणातून सुमारे 600 ते 800 कोटी रुपयांचा निधी दिला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र हा प्रत्यक्ष परत मिळालेला पैसा नाही तर उपलब्ध आकडेवारीवर आधारित अंदाज आहे. त्यामुळे सरकारने नेमकी किती रक्कम परत घेतली किंवा घेणार आहे याबाबत अधिकृत माहिती समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आता प्रश्न असा आहे की फक्त सरकारी कर्मचारी या तपासणीत सापडले आहेत का? तर तसं अजिबात नाही. कारण या संपूर्ण तपासणीनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आधी या योजनेतील लाभार्थी संख्या जवळपास 2,48,00,000 पोहोचली होती. मात्र तपासणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर ही संख्या जवळपास 1,65,00,000 आली आहे. म्हणजेच सुमारे 92,10,000 नोंदी कमी झाल्या आहेत. आता या 92 लाखांचा नेमका हिशोब समजून घेणं महत्त्वाचं आहे. यातील सर्वात मोठा आकडा ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांचा आहे. तब्बल 62 लाख नोंदी ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सुमारे 16 लाख लाभार्थी अशा कुटुंबांमधील असल्याचं समोर आलं आहे ज्यांचं वर्षाचं कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी ठरवलेल्या 2,50,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. याशिवाय सुमारे 3,60,000 लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. तर सुमारे 2,50,000 प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी आढळले आहेत. सुमारे 80,000 नोंदी 65 वर्षांच्या वयोमर्यादापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांच्या असल्याचंही समोर आलं आहे. आणि जिल्हा स्तरावर झालेल्या तपासणीतही सुमारे 1,70,000 नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. म्हणजेच 92 लाखांचा आकडा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांमुळे निर्माण झालेला नाही,
ई-केवायसी न होणं, उत्पन्नाची मर्यादा, इतर योजनांचा लाभ, वयाची अट, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी आणि इतर तपासणीच्या कारणांमुळे ही संख्या कमी झाली आहे. परंतु आता या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अँगल ही तितकंच महत्वाचा आहे. कारण लाडकी बहीण योजना ही फक्त एक सरकारी योजना राहिलेली नसून महाराष्ट्राच्या राजकारणात ती एक महत्वाचा राजकीय मुद्दा बनली आहे. सरकारने या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आणि लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्याला आर्थिक मदत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. आता त्याच योजनेतील जवळपास 92 लाख नोंदी कमी झाल्याचं समोर आलंय. त्यात 4.5 लाखांच्या आसपास सरकारी सेवेशी संबंधित प्रकरणं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला प्रश्न विचारले जाण्याची आणि या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. परंतु सरकार समोरही आता 2 महत्त्वाची आव्हाने आहेत. एक म्हणजे पात्र नसलेल्या लाभार्थ्यांकडून जर चुकीच्या पद्धतीने पैसा घेतला गेला असेल तर तो पैसा परत कसा घ्यायचा, आणि दुसरं म्हणजे ई-केवायसी किंवा तांत्रिक कारणांमुळे एखादी पात्र महिला या योजनेपासून वंचित राहिली असेल तर तिचा लाभ पुन्हा कसा सुरू करायचा. म्हणूनच लाडकी बहीण योजनेतील 92 लाख नोंदी कमी होण्याचा हा विषय फक्त आकड्यांचा विषय राहिलेला नाही. एका बाजूला पात्र नसलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई आणि दुसऱ्या बाजूला पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्याचं आवाहन सरकार समोर आहे. आता या सगळ्या प्रकरणात सरकार पुढे नेमकी काय भूमिका घेणार? सरकारी कर्मचारी किंवा इतर पात्र नसलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार का, आणि पात्र महिलांचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.